पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जुहू बीचवरील कचरा कोळीवाड्याच्या दिशेने जमा झालेला आहे। कोळीवाडा परिसरातील कोळी बांधवांचा असा आरोप आहे। तो कोळीवाडा परिसरात लोकशाही मराठीचा हा रिअलिटी चेक आहे। मुंबईच्या जुहू चौपाटीवर पसरलेल्या कचऱ्याचे साम्राज्य मागील 2 महिन्यांपासून पाहायला मिळते। लोकशाही मराठीकडून दर दिवशी या सगळ्याचा गंभीर परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। आज 46वा दिवस पूर्ण होत असून सततच्या पाठपुराव्यानंतर लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर बीएमसीकडून कचरा साफ करण्याचं काम वेगाने सुरू करण्यात आलंय। मात्र पालिका प्रशासनाकडून समुद्र किनाऱ्यावरचा कचरा उचलून कोळीवाड्याच्या दिशेने आणून जमा केला जातो असा आरोप कोळी बांधवांनी केलाय। तेथील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईच्या प्रसिद्ध अशा जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत होतं आणि आता हा कचरा हळूहळू पालिका प्रशासनाच्या वतीनं काढला जात आहे। वारंवार आपण पाहत होतो लोकशाही मराठी म्हणून आम्ही दर दिवशी इथल्या परिस्थितीचा आढावा घेत होतो। आज जर आपण पाहिलं तर लोकशाही मराठीच्या रिअलिटी चेकचा 46वा दिवस आहे आणि आज या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत असताना आज आम्ही कोळीवाडाच्या परिसरामध्ये आलेलो आहोत। काल जर आपण पाहिलं तर जुहू बीचवरती ज्यावेळी पालिकेच्या वतीनं कचरा साफ केला जात होता त्या ठिकाणाहून हा कचरा जो आहे तो थेट कोळी बांधवांच्या परिसरामध्ये टाकला जात असल्याचा आरोप कोळी बांधवांनी केला आणि त्यानंतर इथली काय सत्य परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही इथे पोहोचलेलो आहोत। इथे जर आपण पाहिलं तर अक्षरशः डम्पिंग ग्राउंड सारखी परिस्थिती इथे पाहायला मिळते। पालिका प्रशासनानं कुठेतरी या सगळ्याच परिस्थितीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि हाच मुद्दा आता लोकशाही मराठी म्हणून आम्ही उचललेला आहे। त्यामुळे लोकशाही मराठीकडून या सगळ्याच परिसरातली आता पाहणी केली गेली आहे आणि इथल्या रिअलिटी चेक करत असताना डम्पिंग ग्राउंड सारखी परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते। इथे त्वरित या ठिकाणी पालिका प्रशासनानं हा कचरा तातडीनं काढणं गरजेचं आहे, कारण कोळी बांधवांच्या संपूर्ण व्यवसायाचा प्रश्न असेल किंवा इथल्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। त्यामुळे लोकशाही मराठीकडून वारंवार जो आव्हान करण्यात येत आहे पालिका प्रशासनाला जागं करण्याचं काम केलं जात आहे। त्यामुळे पालिका प्रशासन जोपर्यंत इथला कचरा काढत नाही, पूर्णपणे आपण पाहतोय की जुहूचा समुद्र किनारा हा स्वच्छ आणि सुंदर दिसत नाही, तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही सतत या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहोत। जोपर्यंत पालिका प्रशासनाला पूर्णपणे जाग येत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही सगळी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मणियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।